गिरीश महाजन बोलतायत। आणि म्हणून येत्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा यापेक्षाही वाईट परिस्थिती महाविकास आघाडीची राज्यभर होणार। बगूर असेल, सिन्नर असेल किंवा त्र्यंबकेश्वर याबाबत आपण काही अवलोकन केलंय का? आपण खूप ताकद लावली। बगूरला तर आम्ही निवडून आलेलो आहोत। आम्ही आणि घड्याळ अजितदारांचं आम्ही त्या ठिकाणी आमची 8 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। दोघं आम्ही सोबत होतो। फक्त मला अनपेक्षित जो निकाल झाला तो त्र्यंबकेश्वरचा झालेला आहे। खरं म्हणजे मला इतका वेळ देता आला नाही। 1-2 वेळा आम्ही गेलो, पण तो त्या ठिकाणी तिथे कुंभमेळा असल्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की आपल्याला त्या ठिकाणी आपला नगरसेवक झाला पाहिजे। तरी पण त्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष शिंदे साहेबांचाच पॅनल त्या ठिकाणी निवडून आलेला आहे। सिन्नरला आम्ही खूप प्रयत्न केलेत, पण दोघं दिग्गज नेते होते, आमदारही होते, खासदारही होते, त्यामुळे तिथली जागा आम्हाला मिळवता आली नाही। पण तो आम्ही उत्तर महाराष्ट्रात जे निकाल लागलेत त्यावर आम्ही समाधानी आहोत। अपेक्षेप्रमाणेच आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत आणि राज्यभर सुद्धा आपण बघितलं तर अतिशय समाधानकारक असा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। बहुत जळगावमध्ये जर बघितलं तर यावल असेल, धरणगाव असेल, भुसावळ असेल, या ठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष। भुसावळ खरंच अनपेक्षित झालं। भुसावळला आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी 100% आमची जागा निवडून येईल। तरी पण त्या ठिकाणी आम्ही 13 ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे केले, त्यापैकी 10 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत। अतिशय चांगला निकाल हा जळगाव जिल्ह्यातही लागलेला आहे, पण 1-2 जागा अनपेक्षितपणे आमच्या हातून गेल्या ही वस्तुस्थिती। महापालिकेच्या अनुषंगानं काही शिवसेनेची चर्चा सुरू आहे का? 45 जागांवर शिवसेनेने दावा केलाय असं अजय भोसले म्हणतात। गेल्या 3-4 दिवसापासून शिवसेनेचं आमचं बोलणं सुरू आहे। पण आपण बघितलं तर या ठिकाणी दादा भुसे आले होते, त्यांची टीम सगळी आली होती, माझी त्यांच्यासोबतही चर्चा झाली। आमचे समीर भुजबळ आहेत, त्याच्यासोबतही या ठिकाणी माझी चर्चा 3 दिवसापूर्वी झालेली आहे। आमचे आमदार अध्यक्ष हे सुद्धा त्यांच्या टीमशी बोलत आहेत। मला वाटतं लवकरच यातून मार्ग निघेल। आज नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, कालच्या निवडणुकीनंतर शिंदे सेनेचं म्हणणं आहे की आमच्या जागा जास्त आल्या, त्यामुळे आता आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळायला पाहिजे। ते मला वाटतं 130च्या जवळपास जागा आमच्या आहेत। आता मला एक्झॅक्ट आकडा सांगतो, वेगवेगळे चॅनल तुम्ही वेगवेगळे दाखवतात। एखादून इकडे तिकडे होईल। 60-62 जागा काहीतरी एकनाथजींच्या सुद्धा त्या ठिकाणी दाखवत आहेत, त्या ठिकाणी अजितदारांचे दाखवत आहेत। पण 1 नंबरचा पक्ष, सर्वात मोठा पक्ष हा आमचाच आहे, हे आपण त्यावर सिद्ध होतं। म्हणजे मी आता त्याच्यात कम्पेअर करणार नाही कोणाच्या किती काय, पण 130चा आकडा आमचा आहे। त्यामुळे मोठा पक्ष कोण आहे हे सांगायला कोणाची गरज नाहीये। पण तरी पण आम्ही तसं त्यात काही भेदभाव करत नाही। आम्ही एकत्रितपणे लढलो, आम्ही महायुती म्हणूनही लढलो, अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढलो, पण त्यातून एक चांगला निकाल त्या ठिकाणी आमचा आलेला आहे। आणि म्हणून या महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही महायुती म्हणूनच लढतो आहोत। अनेक ठिकाणी आमचा तोच प्रयत्न आहे। फार काही क्वचित ठिकाणी नाही जमलं तर मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू। पण अशी देखील चर्चा आहे की 2 बैठका झाल्या, पुनरी तुमची चर्चा झाली, पण शिंदेच्या जागा ज्या आहेत जास्त त्यांची मागणी आहे, त्यामुळे फिसकटली। कुठल्या? नाशिकच्या? नाही, अजून फिसकटलं वगैरे काही नाही। अजून आमची चर्चा सुरू आहे। कुठल्या प्रभागात कोण आहे, तो तुल्यबळ उमेदवार आहे का, त्याची निवडण्याची कॅपॅसिटी आहे का। म्हणजे एखाद्या उमेदवार जर थोडा लूज पडला तर त्यामुळे पूर्ण प्रभाग जाण्याची शक्यता असते, आणि म्हणून आम्ही ते सगळं तपासून बघतोय। निश्चित युती करण्याच्या बाजूनेच आम्ही या ठिकाणी आहोत, आणि म्हणून मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये त्यातून मार्ग निघेल। यामध्ये आपण स्वतः काय भूमिका घेत आहे? म्हणजे आमची काय मागणी असणार आहे ही जी चर्चा थोडी युतीची, भाजपचा स्टँड काय? भाजपला नेमके किती जागा अपेक्षित? नाही, अजून मी सांगितलं की मेरिट बघून त्यांच्या जागा तरी आधी 50 म्हणले, आता 45 म्हणतायत। पण मला वाटतं की त्या ठिकाणी आमच्या सुद्धा जागा 67 आणि आता नवीन आलेल्या 10, म्हणजे जवळपास आमच्या तिथे जागा 77-78 आता सिटिंग आहेत तसं बघितलं तर। आणि मग राहतात जागा खाली 40-42, तर त्यामध्ये भुजबळ साहेब पण आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना पण आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये कसा सुवर्णमध्य काढता येतो। काही जागा त्याच्याकडे चांगले उमेदवार असतील तर मग ते देता येतील का, काही कमी जास्त करता येईल का, या विचारामध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत। पण महायुती व्हावी अशा सूचनाही आम्हाला वरतून आहे। मी सुद्धा त्याच बाजूने, आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता तशी आहे, आणि म्हणून आम्ही आता बोलणी करत आहोत। मला वाटून तर निश्चित आम्ही सुवर्णमध्य काढू आणि महायुतीमध्ये निवडणुका लढू। ज्या मुलाखती झाल्या, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मुलाखती झाल्या, 122 पैकी 122 विभागामध्ये तुमच्याकडे तुल्यबळ उमेदवार दिसत आहे। एका प्रभागामध्ये 12 उमेदवार आहेत। पण अशी भाजपची परिस्थिती आता युती किती सक्सेस होईल असं वाटतं तुम्हाला? सक्सेसचा प्रश्न नाही। युती आली तर सगळ्याच जागा आमच्या येतील। 1, 2, 5, 7 जागा सोडल्या, 10 जागा सोडल्या तर मला वाटतं खूप मोठा चांगला निर्णय या ठिकाणी येईल। आमच्याकडे खरं आहे, आपण म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे सगळ्या जागेवर उमेदवार आहेत।
आणि एकेका जागेवर तुल्यबळ उमेदवार 3 आहेत, 4 आहेत, पुढे 10 सुद्धा आहेत. ही वस्तुस्थिती आपल्यालाही माहिती आहे, कारण जवळपास 78-80 जागांवर तर आमच्याकडे नगरसेवकच आहेत. राहिला 40 जागांचा, पण तिथे सुद्धा आता नवीन आलेले काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत तिथं पक्षाचे, आणि ते तुल्यबळ आहेत. आणि म्हणून मला वाटतं 100% जागांवर आमचे अतिशय तुल्यबळ उमेदवार त्या ठिकाणी आहेत. तरी सुद्धा वरतून निर्णय घेतल्यामुळे आम्ही युतीच्या बाजूनेच आहोत आणि यातून आपण बोलणी करून यातून काहीतरी मार्ग आम्ही त्या ठिकाणी काढू. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सूर नेमका काय आहे? एकला चलो रे की युती करायची? स्थानिक पदाधिकारी काय नाही, म्हणतात? आता स्थानिक पदाधिकारी कसं आहेत, ज्याचं त्याचं आता प्रत्येकाला स्वतःचे पडलेले असते. त्यांना वाटतं युती झाली की माझी जागा जाणार आहे, त्यामुळे तो विरोध करतो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांचं काय चूक आहे? त्यांचं बरोबर आहे की आम्ही इतक्या वर्ष झाले काम करतो पार्टीमध्ये आणि तुम्ही आता युती करू नका, आमची जागा घेऊन टाका, आम्ही अजून परत 5 वर्ष थांबायचं, पुढे काय वेळ सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कार्यकर्ते असतात आणि म्हणून ते म्हणतात की आपण स्वबळावर लढू. याच्यामध्ये दोन्ही आहे. काही लोकांना वाटतं की एकदम सोपं होऊन जाईल, डोक्याला ताप राहणार नाही, आणि काही जणांना वाटतं की आता न केलेलं बरं, नाही तर माझा नंबर जाईल. अशा द्विधा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते असतात. महायुतीमध्ये आरपीआय सुद्धा असणार आहेत. मागच्या वेळी ते आमच्या सोबत होते. ज्यावेळेला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.